महायुतीतील जागा वाटपाचा गुंता सुटता सुटता पुन्हा वाढत चाललाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून होणारी 16 जागांची मागणी आणि 3 जागांवर न होणारी सहमती यामुळे महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात येऊन रखडलंय। महायुतीने ठेवलेलं 45 जागांचं स्वप्न एकीकडे आणि घटक पक्षांची महत्त्वाकांक्षा सत्ता स्पर्धा दुसरीकडे अशा कातडीत सध्या महायुती अडकल्याचं दिसतंय। बघूया एक रिपोर्ट। लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। किमान 16 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे नेते सरसावलेत। त्यामुळे आता महायुतीतील जागा वाटपाचा गुंता अधिकच वाढलाय। शिंदेंची शिवसेना 16 जागांसाठी आग्रही आहे, तर राष्ट्रवादीला 5 जागा हव्यात, रासपला 1 आणि भाजपला 26 जागा मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपने आपल्या 24 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, घोषित केलेल्या आहेत। शिवसेनेने 8 जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या 2 जागा आतापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत। उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे। आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो। आता नेमका फिगर ही 2 दिवसात आपल्याला कळून येईल। नाही, असं काही नाही, आणखी असं कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही। मला वाटतं 16च्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा। शिवसेनेचे 13 खासदार, खरं तर आमचा अधिकार हा 22 जागांवर होता, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाला आणि त्यांच्याबरोबरही एक जे खासदार आहेत सुनील तटकरे हे आमच्या म्हणजे महायुतीमध्ये आले, त्यामुळे त्यांच्या पक्षालाही चांगल्या जागा मिळायला हव्या ह्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत। जरी त्यांना 4 जागा दिल्या तरी उर्वरित 18 जागांवर हा शिवसेनेचा अधिकार आणि शिवसेनेचा हक्क आहे। महायुतीचं जागा वाटप 3 ते 4 जागांवर अडलंय। यामध्ये प्रामुख्यानं नाशिक, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे, तर ठाणे, कल्याण आणि संभाजीनगर लोकसभेचा वाद निकाली निघल्याचं बोललं जात आहे। ठाणे, कल्याण, संभाजीनगर शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार, नाशिक, धाराशिव राष्ट्रवादीकडे जाणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा भाजपा लढवणार, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळणार। त्या घरामध्ये 4 रक्ताची नाती सुद्धा काहीतरी दिवसभरामध्ये काही कुरकुर चालूच असते। त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते की ते कसं कमी करता येईल। आता इथे तर वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळी कार्यपद्धती, वेगवेगळी ध्येय धोरण, त्याच्यामध्ये थोडंफार चालणार। महायुतीत नाशिक लोकसभेचा वाद कळीचा मुद्दा बनलाय। गेल्या आठवड्यापासून नाशिकसाठी अचानक छगन भुजबळांचं नाव पुढे आले, मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपला हक्क सोडायला काही तयार नाहीयेत। त्यामुळे भाजपानं ठाणे लोकसभेचा पत्ता पुढे केलाय। ठाण्याची जागा हवी असल्यास शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकचा हक्क सोडावा असा आग्रह भाजपानं धरलाय। 2 दिवस सांगितलं की मला नाही उभं राहायचं, पण त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी बसून दिल्लीला जे मीटिंग झाली महायुतीची वरिष्ठांबरोबर, त्या मीटिंगमध्ये ठरलं असं मला सांगण्यात आलं। ते कन्फर्म पण मी केलं देवेंद्र फडणवीस असं काही झालं, पण हो असंच झालं आहे। हेमंत गोडसे त्या ठिकाणावर जर निवडणूक लढले तर प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याची मला खात्री आहे। बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणीही असू द्या, महायुतीमध्ये जागा वाटपावरून ही रस्सीखेच होतच असते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार हे सामोपचारानं अतिशय चांगला तोडगा काढतील याची मला खात्री आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचं नाव निश्चित समजलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरपंचांची भेट घेतली, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रबळ दावेदार असलेले किरण सामंत मागे हटायला तयार नाहीयेत। तिकीट फायनलायझेशन आज किंवा उद्या पण होईल आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग देखील क्लिअर होईल। शिवसेनेनं त्या ठिकाणी दावा केलेला आहे, कारण माझा मतदारसंघ त्याच्यामध्ये येतो, चिपळूण मतदारसंघ येतो, संगमेश्वर मतदारसंघ येतो
त्याच्यामुळं पूर्वीचे जे खासदार आहेत ते दुर्दैवानं आमच्यासोबत आले नाहीत. तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आम्ही निवडणूक लढवलेली होती, त्याच्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह आहे. ते शेवटी प्रत्येक पक्षाला स्वतःच्या पक्षासाठी दावा करण्याचा अधिकार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय नक्की मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी घेतील. लोकसभेसाठी भाजपनं महाराष्ट्रातून 45+ टार्गेट आखलंय. त्यासाठी भाजपानं सर्वे केल्याचं देखील बोललं जाते. याच सर्वेचा आधार घेत भाजपानं शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा देण्याची तयारी आखल्याचं समजतंय. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही अडून बसलाय. पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.